तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीचे शेळ्या ठेवाव्या। तर माझ्याजवळ एक शेळी आहे बघा, आणि त्याची जी पाट आहे तर एवढे केस आहेत मित्रांनो त्याच्यावर, आणि संपूर्ण त्याच्यामध्ये असे काटे गुंततात। आणि तुम्हाला दावतोय मी का तर तशा शेळ्या ठेवून सुद्धा एक काय फायदा नाही मित्रांनो। शेळ्या सोडताना असो किंवा बांधताना असो खूप असे काटे टोचतात। आणि एक अशी केसाळी शेळी आहे मित्रांनो, मी त्याला केसाळी म्हणतोय। आणि बघा तुम्ही एक शेळी बघा, हे बोकडा आहे, तर हे बोकडाची क्वालिटी बघा तुम्ही। आणि बघा हे एक शेळ्या संपूर्ण तुम्हाला दावतोय मी। आणि ही पाट बघा मित्रांनो तुम्ही, आता ही पाट बघा तुम्ही, अशा पद्धतीची एक पाटी बघा ठेवल्या तर काय हरकत नाही। पण बघा ही शेळी आहे बघा, आणि ही शेळीची एक पाट आहे आपल्याजवळ। ही शेळी सुद्धा एक तशीच पद्धतीची एक केसाळी शेळी आहे, आणि एवढे केस असणं हे काय कामी नाही मित्रांनो। ही शेळी एक, आणि बघा मित्रांनो ही शेळी ही पाट आहे ती, आणि ही त्याची एक मदर म्हणजे, आणि ही त्याची पाट आहे। आणि पाट बघा तुम्ही, 3 पेल्यामधली एक पाट आहे, आणि याचे म्हणजे एक 2 बोकडांनी एक पाट दिली ती या शेळीने। आणि बघा तुम्ही हे बघा एकदम असे मेंढीसारखे केस आहेत याच्यावर, आणि संपूर्ण हे काटे बघा तुम्ही याच्यावर बघा, एक हे बघा संपूर्ण असे काटे आहेत त्याच्यावरती। आणि बांधताना एक अशी बेक खूप बेजार होते माणूस याच्यामध्ये। आणि एक आपण अशा पद्धतीची एक ठेवणार होतो याला, पण हे दिवसांदिवस याचे एक केस वाढतच चालले, त्याच्यामुळे आपण ही विक्री करणार आहे। असा एक ठेवून सुद्धा एक काय फायदा नाही मित्रांनो। खूप लगे असे एक काही गुंतत आहे त्याच्यामध्ये, आपले फेरेस्टी शेळ्या आहेत, आणि याच्यामध्ये एक काही गुंतत आहे। आणि साधारणतः एक कुसळं सुद्धा त्याच्यामध्ये एक गुंततात। आणि संध्याकाळच्या टायमाला आपण शेळ्या बांधतोय तेव्हा हे बघा ही एक पाट बघा तुम्ही, आणि हे क्वालिटी बघा फक्त पाटीची तुम्ही, आणि ही पाट बघा तुम्ही। तर तुम्ही सांगा मित्रांनो, एक पाट अशी ठेवली पाहिजे किंवा नाही, तर कमेंट करून नक्कीच एक सांगा मला। तर अशा भरपूर पाटी आहेत आपल्याजवळ बघा तुम्ही। ही एक पाट आहे, खूप अशी एक चांगली क्वालिटी आहे पाटीची, एक बघा सकाळी बघा तुम्ही। अशा प्लेनमध्ये जर काही केस राहिले तर काय हरकत नाही, बघा तुम्हाला इकडे धावतोय मी बघा, ही एक पाट आहे मित्रांनो। तर अशा आपल्याजवळ 7-8 पाटी आहेत बघा, ही एक आहे, हे बघू शकता। तर चांगल्या पाटी आहेत मित्रांनो, फक्त हे एकच पाट आहे बघा तुम्ही, याचे केस बघा तुम्ही, हे मेंढीसारखी दिसते मित्रांनो। एक मेंढीसारखीच एक पाट आहे ही, आणि दिवसांदिवस याचे केस वाढत चालले। तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा ना। अशा पाटी तुम्ही ठेवू नका, आणि अशा शेळ्यासुद्धा एक ठेवू नका मित्रांनो। खूप एक बेजाऱ्याचं काम आहे। तर धन्यवाद।